हे एक ब्लाऊज शिवायचं आहे मला. सिंपल आहे, पर कपडा पहा किती नाजूक आहे. सिंपल आहे, लांब बाही करायची आहे. हा कपडा असे डिझाईन असेल तर कपडा आपल्याला खूपच कमी मिळतो. तुम्हाला हे अनुभव असेलच. आणि मेन कसं यांना जोड जास्त येतो. खूप म्हणजे खूप स्ट्रगल केल्यासारखं वाटतं की ह्या अशा कपड्यामध्ये पॅटर्न ठेवून कटिंग करणे. त्या लहान साईज असेल तर आपण सहज बसवू शकतो, परंतु 40 साईज असेल, 40च्या पुढे साईज असेल तर आपल्याला बसवणं अशक्य आहे. तरीही मी बसवले आहे. हे आता 40 छातीचं आहे पॅटर्न. तर आता हे तयार झाले की कसं होतं ते पाहूया. हे आहे योगपट्टी. ओके, ह्या दोन योगपट्ट्या झाल्या तयार. आता 4 टक्सचं ब्लाऊज आहे. पहा, आता हे मी स्टिच करते, मग नंतर दाखवते फायनल लुक. ओके, का टीप मारते हे तुम्हाला नंतरनं सांगते, परंतु ही टीप मारणं खूप गरजेचं आहे. असे नाजूक कपडा असेल ना तर ही टीप आपल्याला मारून घेणं खूप गरजेचं आहे. हे आपला 4 टक्सचा ब्लाऊज आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. माझ्याकडं मोबाईल स्टँड नाही आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो आहे. बाकी काही नाही. खूप तुम्हाला सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु मी असे हे टिपा मारून घेतल्या आपल्या 4 टक्सला. ओके, ह्या टिपा मारून घेतल्या. आता ह्या टिपा का मारायच्या, तर आपण जर बिन आपण टीप मारता हे जर आपण इथं धरलं, असं आपण टक्स मारायला धरलो तर आपलं काय होतं, इथं थोडंसं कापड लूज राहतं. म्हणजे जे आपलं आतलं मेन फॅब्रिक असतं ना ते पुढं ढकललं जातं नाजूक असल्यामुळं. ते पूर्ण काटोकाट बसत नाही. इथं आपल्याला थोडं जाणवतं की हे इकडं सरकलं आहे असं. या ब्लाऊजमध्ये फक्त एवढंच कपडा शिल्लक राहिला आहे, एवढाच. पहा किती राहिला आहे बघा, फक्त एवढा. काहीही शिल्लक राहत नाही त्या कापडामध्ये. ते छोटंच असतं पीस, आणि त्या त्यांना डिझाईन लांब बाही म्हटलं तर मग त्यात कापडच शिल्लक राहत नाही आपल्याला. ते जे शिवणकाम करतात ना त्यांना खूप म्हणजे त्यांना कळेल की कसं होतं शिवताना. पप कसा आला आहे पहा, आला आहे ना. आपण ती मधी जी टीप मारून घेतली ती कच्ची, त्यामुळे कापड फुगत नाही, व्यवस्थित राहतं, बरोबर टक्स आपला बसतो. त्यासाठी ती मधली आपल्याला इथं आतली एक कच्ची टीप मारून घ्यावी लागते. फायनली हे ब्लाऊज तयार झालं पहा. बाही उंची 10 आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची 14 ठेवली आहे पहा. नॉट लावायचं आहे याला, त्यांना नॉट हवी आहे. तर हा असा गळा, त्याला लहान नाजूक अशी लेस लावलेली आहे. तर हे माझं ब्लाऊज रेडी झालं. आता ह्या ब्लाऊजचे एक तुम्हाला गंमत सांगायची आहे. हे ह्यांचंच आहे, हे ब्लाऊज ह्याच कस्टमरचं आहे. ह्याला फुगाबाई केलेली होती, परंतु त्यांच्या घरी त्यांच्या मिस्टरांना ते आवडलं नाही, म्हणून त्यांनी
फुगाबाही नको, आता सिंपल बाही करून द्या म्हणून दिली आहेत. काय सांगायचं कस्टमरांचं. तर आता हे जोडून द्यायचं आहे त्यांना. हे ब्लाऊज त्यांचं. मी म्हटलं मला उसवायला नाही वेळ, तुम्ही देणार तर द्या उसवून, मगच देते करून. मग हे त्याने उसवून दिलेत. बघा हे कसे उसवतात पहा. थोडीसुद्धा व्यवस्थित नाही उसवलं त्याने, ओढूनच तोडून काढल्यागत केलेत. तर मला हे प्रेस करून जोडून द्यावं लागणार आहे.